आत्ता आपण बनवणार आहोत, आज आपली रेसिपी आहे मेथी बटाटा मिक्स भाजी। बघू शकता इथे मेथीची भाजी छानपैकी मी धुवून घेतलेली आहे, बारीक चिरून घेतलेली आहे। बटाटा पण छान धुवून घेतलेला आहे। मी अशा फोडी केलेल्या आहेत, तुम्हाला लागेल तुम्ही तशा फोडी करू शकता। बघू शकता मी याच्या अशा स्लाइस करून घेतलेल्या आहे। इथे मी टोमॅटो कापून घेतलेला आहे, हिरवी मिरची आणि इथं कांदा। चला तर मग पुढची प्रोसेस चालू करू। याच्यामध्ये मी जिरं, थोडीशी हिरवी मिरची, 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि कांदा छानपैकी मस्त स्लो आचवर परतून घेणार आहोत। बघू शकता छानपैकी फास्ट गॅस करू नका। फास्ट गॅस केलं तर स्टीलच्या भांड्यामध्ये जळून जाते लवकर काही पण, म्हणून स्लो आचवरच पण काही पण आपल्याला करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही कांदा छानपैकी आपल्याला गोल्डन ब्राउन करून घ्यायचा आहे। कांदा आपला लवकर शिजला पाहिजे म्हणून त्याच्यासाठी बघू शकता थोडंसं मीठ घालत आहे मी आणि परत एक वेळ फिरून घेणार आहे छानपैकी। सर्व कांद्याला आपलं मीठ लागणार म्हणून। बघू शकता इथं आपला कांदा थोडा शिजलेला आहे, कलर बदललेला आहे। त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत टोमॅटो। याला झाकण तुम्ही 2 मिनिटं शिजून घेणार आहे आणि गॅस आपल्याला हा स्लोच ठेवायचा आहे। हे भाज्या बनवताना हे स्लो गॅसवरच बनवा। मी जास्तीत जास्त भाज्या अशा बनवते, पाणी न टाकता भाज्या बनवते मी, म्हणजे वाफेवर जास्त शिजून घेते। हे बटाट्याची भाजी पण आपण वाफेवरच शिजून घेणार आहोत। त्याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकणार आहे। तुम्हाला वाटलं ना तर तुम्ही लसूण हा ठेचून पण टाकू शकता, खूप भारी चव येते। मस्त एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला आणि याच्यामध्ये मी थोडीशी हळद घालणार आहे। बटाटा आहे ना म्हणून आपण थोडीशी हळद घालणार आहे। परत एकजीव करून घेणार आहे। बघू शकता तुम्ही परत झाकण ठेवून मी 2 मिनिटं शिजून घेणार आहे। बघू शकता इथे 2 मिनिटानंतर आपलं छानपैकी कांदा शिजलेला आहे, मस्त छानपैकी याला तेल सुटलेलं आहे। बघू शकता परत याला हलवून एकजीव करून घेणार आहोत। त्याच्यानंतर आपला बटाटा, कधी कापल्यानंतर बटाटा पाण्यामध्ये ठेवा, तो काळपट पडत नाही आहे। बघू शकता छानपैकी याला एकजीव करून घेणार आहोत आपण। छानपैकी मस्त मिक्स करून घ्या। मस्त झाकण ठेवून मी याला 2 मिनिटं शिजून घेणार आहे। गॅस हा स्लोच आहे। बघू शकता तुम्ही मेथीची भाजी टाकलेली आहे, बघू शकता छानपैकी असं मस्त मिक्स करून घेणार आहे। बघू शकता तुम्ही स्टीलचं भांडं हे आपलं लवकर गरम होते म्हणून पक्कडच्या साहाय्याने छानपैकी मस्त याला मिक्स करून घेणार आहे। आणि तुम्ही पण पक्कड तर एकजीव करून घेतलेली आहे। सर्व मसाला लागलेला आहे भाजीला, बघू शकता तुम्ही। कलर पण खूप छान आलेला आहे, बघू शकता तुम्ही। तर झाकण ठेवून परत मी 2 मिनिटं शिजून घेणार आहे। चला परत आपण बघू एक वेळ छानपैकी। बघू शकता परत याला मिक्स करून घेणार आहे मी। बघू शकता आपली भाजी खाली काहीच नाही लागलेली आहे कढईला। बघू शकता तुम्ही खूप छान भाजी झालेली आहे इथं। चला आपण याच्यात थोडे आता आपले मसाले ॲड करू। इथे मी थोडासा मालवणी मसाला टाकणार आहे,
थोडासा कांदा लसूण मसाला टाकणार आहे, धनेपूड टाकणार आहे आणि चवीनुसार मीठ टाकणार आहे. परत याला छानपैकी मस्त एकजीव करून घेणार आहे. व इकडे लागलेले आहे. आपला बटाटा शिजायचा बाकी आहे म्हणून परत आपण झाकण ठेवून 2 मिनिटं शिजून घेणार आहोत. छान छान रेसिपीजसाठी अर्चनाज किचन क्वीनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ कीप न करता सर्व बघा. व्हिडिओ तुम्हाला थोडा बी आवडला ना तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. इथं आपला बटाटा बऱ्यापैकी शिजलेला आहे, बघू शकता तुम्ही. परत याला 2 मिनिटं शिजून घेणार आहोत. 2-2 मिनिटांनी परतत राहायचं आहे. बघू शकता इथं आपली बटाटा भाजी रेडी आहे. बघू शकता छानपैकी आपला बटाटा पण शिजलेला आहे. चला आता आपण इथं आपली भाजी रेडी आहे. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. बघू शकता तुम्ही. मिक्स मेथी बटाटा भाजी बघू शकता, खूप छान लागते. नक्की अशी बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा असं छान छान व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत चला बाय बाय.